नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आता आपण निघालो आपल्या गावी. ॲक्च्युली मी पुण्यावरनंच गावी जाणार होतो. मी आत्ताच जस्ट पुण्यावरनं आलो परत. पण मी गाडी नेली नव्हती पुण्याला. मित्रांनी आपली गाडी घेतली होती, त्यांच्याच गाडीत गेलो होतो. त्यांना ती गाडी तिथं सोडून तिकडून दुसरी गाडी घेऊन यायची होती. ते मला बोलले की तू इथनं गाडी घेऊन जा, गावाला जा आणि तू परत ये. मी म्हटलं नाही नाही नाही, असं नाही, मी माझीच गाडी घेऊन जाणार. तर आपण परत जाऊया. आत्ता वाजलेत रात्रीचे 9. तर आता आपण इथनं निघतोय. समीरचा मला थोड्या वेळापूर्वी फोन आला होता. तो बोलला की तू सांगशील तिथं मी येतो. तर मी त्याला सांगितलं की पनवेललाही ये, पनवेलला आपण भेटू, कारण की मला इकडून 2 तास दाखवते आणि वाया तलोजा आपल्याला 1.5 तास दाखवते. नवी मुंबईवरनं जास्त वेळ दाखवते. तर त्याला मी सांगितलं पनवेलला भेट, आपण तिकडनंच पुढे जाऊया. चला निघूया मग. चला आता आपण शेवटी नवी मुंबईलाच पोहोचलोय. काय झालं, मी जसं निघालो घरून, जसं मेट्रो मॉल क्रॉस केला, मला अचानक नॅव्हिगेशन चेंज झालं. तलोजाचा रोड कट ऑफ करून त्याने डायरेक्ट शिलफाट्या रोडवर आणला मला. कारण की नंतर मी चेक केलं तर तलोजाला खूप जाम होतं. एखादी ट्रक वगैरे बंद पडली असेल किंवा काय कंजेशन झालं असेल तिथे. त्याच्यामुळे शिलफाट्यावरनं आम्ही आता पोहोचलोय बेलापूरला. मग समीरला मी फोन केला, पनवेलला नको उतरू, बेलापूरला उतर. बेलापूरला उतरून आम्ही बाहेरच्या बाहेर जो उरणचा रोड आहे तो पकडून डायरेक्ट पलसपे फाट्याला आम्ही पोहोचू. कारण की इकडे पण कलंबोली जंक्शनला पण हे दाखवत आहे, कंजेशन दाखवत आहे. पुण्यावरनं आम्ही आलो तेव्हा आम्ही जुन्या मुंबई पुणे रोडने आलो. कारण की पाऊस पडत होता आणि काल खूप ट्रॅफिक झाली होती एक्सप्रेसवेवर. कारण की पाणी साचलं होतं खूप तिथे. एकाला अंबरनाथला पण सोडायचं होतं, मग त्याला तिथे सोडलं आणि मग आम्ही कल्याणला 8:20ला पोहोचलो आम्ही. आणि लगेच मी तयारून 9 वाजता लगेच निघालो. म्हटलं उशीर नको व्हायला, परत आम्हाला उद्या यायचं आहे. तर आता समीर आलेला आहे. आता आपण निघूया इथून. आता वाजले शेवटी 10:30 झालेले आहेत. 1.5 तासात इथे आलो. तलोजाला पण तेवढंच दाखवतो, पण नंतर तलोजाचे 2 तास झाले तलोजा रोडनी पनवेलला. म्हणून मी हा रस्ता घेतलेला आहे. चला आता समीर उतरलेला आहे बेलापूर स्टेशनला, तो येतोय. तो जसा आला की आपण निघूया. आता आपण बेलापूरवरनं निघतोय. इथून बेलापूरवरून बाहेरच्या बाहेर डायरेक्ट आपण पलसपे फाट्याला निघून डायरेक्ट सरळ NH66 पकडणार आहे. तर रात्रीचे आता 10:30 झालेले आहेत. आरामात जाऊया. जेवले नसतील तर कुठे आपण थांबून जेवण पण घेऊया, काय हरकत नाही. ठीक आहे, चला निघूया. साहेबांना तर भूक लागलेली आहे. ते बोलतात थोडस जेवून घेऊ, नाहीतर मी आता कुठे थांबवणार नव्हतं, डायरेक्ट घरीच थांबवणार होतो. त्याने आठवण करून दिली, बाबा मी मागे बसलोय, मला भूक लागली, तर कृपया करून कुठेतरी थांबवा. तर त्याच्या विनंती अनुसार आपण थांबलेलो आहे. ठीक आहे, चला जाऊन जेवून घेऊया. साहेबांचं पोट भरलंय, समीर साहेबांचं. आता तो झोपू शकतो. ठीक आहे, जेवण चांगल्या प्रकारे झाले जेवण पण मी त्याला झोपू देणार नाही. हे त्याला माहिती नाही. मध्ये मध्ये थोडस इकडे तिकडे करून त्याला उठवूनच ठेवणार आहे. काय आपण पोहोचूया आरामात, आपल्याला काय घाई आहे. चला आता निघूया. रात्रीचा प्रवास आहे, आरामात जाऊया, काय घाई नाहीये. रस्ता पण काय असा खालीच असणार आहे. रात्री प्रवास करण्याचं कारण हे आहे की इंदापूर आणि माणगाव हे खूप जाम असतं. त्यासाठी आम्हाला रात्रीचा हा प्रवास खूप आवडतो. त्याचा बायपास जेव्हा बनेल त्यानंतर काय प्रॉब्लेम नाहीये आमच्या गावापर्यंत. पुढे संगमेश्वर पर्यंत पण आता तो एक मोठा ब्रिज होता, तो पण त्या लोकांनी आता चालू केला आहे 1 साइड. तर तो पण झालेला आहे. फक्त लांजाचाच आता एक बाकी आहे. आणि इथे स्टार्टला आहे नागोठण्याच्या आधी वगैरे. माझ्या मते 1 वर्षात ते पण होऊन जाईल. चला निघूया मग.
आता माणगावला आम्हाला सुधाकर दादा भेटलेला आहे. त्यांना पण आपण आपल्या गाडीत घेऊन आता पुढे पोलादपूर पर्यंत आलेलो आहोत. सरप्राईज झाले ते पण. हा, आधी सांगितलं असतं तर आपण तुम्हाला बेलापूर वरनच घेतलं असतं. हा, पण आता जाऊ दे, हरकत नाही. मानगाव पण सरप्राईज झालं. हा, माणगावला आणि नशिबाने एकदम रस्त्याला वर उभे होते म्हणून, नाही तर एकदम कडेला असते तर दिसले नसते. ठीक आहे, चला आता आलो आपण पोलादपूर पर्यंत. आता कशेडी घाट क्रॉस केला की आपण घरी पोहोचूया, झोपूया आणि सकाळी एक कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये जाऊया. चला, ओके, बाय बाय. एक जणाला ड्रॉप करायचंय आपल्याला. दादा आता उतरतायत इथे रेल्वे स्टेशनला, खेड रेल्वे स्टेशनला. इथेच त्यांचं घर आहे वरती, नंतर फ्लॅट आहे आणि इकडे मग नंतर कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये येणार आहे ते 9 वाजेपर्यंत. आपण पण पोहोचूया 9 वाजेपर्यंत. ठीक आहे, चला बाय, भेटूया उद्या सकाळी. चला, आता आपण आपल्या गावच्या घरी पोहोचलेलो आहोत. आता एक चांगली झोप काढूया आणि सकाळी जो कार्यक्रमासाठी आपण आलेलो आहे तो कार्यक्रम आपण पूर्ण करूया. दर्शनला खूप झोप आली आहे कारण की पुढे बसला होता तो, नंतर त्याला कंटाळा आला तर तो मागे जाऊन बसला. चला, ब्लॉग कंटिन्यू ठेवूया, भेटूया उद्या. प्रभात मित्रांनो, सकाळचे 9:30 झालेले आहेत आणि सर्वजण पुढे गेलेले आहेत. आम्ही थोडी झोप घेतली आणि आता आपण मागून जाणार आहोत. आमचे काका आमच्या बरोबर आहेत गावचे. ते बोलले की मी थांबतो आज तुमच्याबरोबर, थोडीशी सहल करतो मी तुमच्या बरोबर. ते म्हणले ठीक आहे, चला हरकत नाही. आता पोचूया लवकर. रात्री तर काय बघायला भेटलेलं नाही निसर्ग. आता बघूया, पाऊस पडला पाहिजे आज. ढगाळ वातावरण झालेलं आहे तर पटकन दाखवतो तुम्हाला कसं काय व्ह्यू आहे. जास्त काय भेटणार नाही बघायला कारण की आम्ही पोचतोय लवकर, एक जागेवर जायचंय आम्हाला. चला, चला आता आपण पोचलोय चिसंगी फाट्याला. ह्या फाट्यावरनं आपण डावीकडे गेलात तर गुलवंडी, पोपी, रघुवीर घाट, परत कासई कावळा, धामणन आणि तिथून चिपळूणला तुम्ही जाऊ शकता. रघुवीर घाटामधनं आता एक ब्रिज बनलेला आहे तिकडे पुढे, त्याचं काम आता होत आलंय. तो डायरेक्ट आपल्याला लिंक करणार तापोल्याला, जे की महाबळेश्वरच्या खाली आहे. ठीक आहे, तर आम्हाला आता इथून महाबळेश्वरला पण जाता येईल. काय जमीन, आपल्याला जास्त फिरून जायची गरज नाही. आता पोलादपूर वरून महाबळेश्वरचा घाट चढा आणि त्याच्यानंतर जा. इथून रघुवीर घाट चढला आणि थोडं पुढे गेलं, परत तिथून उतरलं तर लगेच आपल्याला ब्रिज क्रॉस केल्यानंतर सातारा जिल्हा लागतो. रत्नागिरी जिल्हा आणि सातारा जिल्ह्यासाठी एक ब्रिज बनत होता. बरेच दिवस झाले ते काम चालू होतं आणि ते एक बरं झालं चांगल्या प्रकारे, कारण की आता जी लोक पूर्ण महाबळेश्वर, पोलादपूर वगैरे फिरून येतात त्यांच्यासाठी खूप चांगलं झालेलं आहे. ते आता डायरेक्ट इकडून खाली उतरून इथून कोकणात येऊ शकतात. आता आपण जातोय खेडच्या दिशेने. आता आपण हा रस्ता मुंबई गोवा हायवेला कनेक्ट करणार. चला पोचूया पटकन. गावाला एकदम बरं वाटतंय, थंड वातावरण आहे, ढगाळ वातावरण आहे. अजून काय पाऊस तसा काय दिसत नाहीये, पण अचानक येऊ पण शकतो आणि आला तर खूप जोरात येणार आहे. म्हणून आम्ही त्याची आधीच पूर्वतयारी केलेली आहे सर्व. आणि छत्री वगैरे पण आणलेली, असं नाही की छत्री नाही, एक मोठी छत्रीच आणली, परत त्याचा त्रास नको म्हणून. ठीक आहे, चला भेटूया.
त्याला चांगली आहे, साथ आहे. त्याने सॉलिड राहतात. शेवटी आपल्याला कोकणात येऊन पाऊस भेटलेला आहे. मुंबईमध्ये पाऊस नाहीये अजिबात. थोडासा पडला एक दिवस गेला. एवढाच. हे कोकणात आता पाऊस लागलेला आहे. एक 10 दिवसांनी कोकणात आलं तर आणखीन मजा येईल. एकदम सर्व हिरवळ असेल आणि वातावरण पण एकदम थंड झालं असेल. आताच ऍक्च्युली थंड आहे वातावरण, पण अजूनही थोडीशी गरमी आहे. पाऊस थांबला की थोडं गरम होत आहे. आता पाऊस चांगला लागलेला आहे. 10-15 दिवसांनी होईल. 15 दिवसांनी चांगला पाऊस झाला की जरा बरं वाटेल. आताच मस्त वातावरण झालंय आणि जसं जसं आम्ही पुढे जातो तसं तसं अंधार जास्त होत चाललेला आहे. कारण की पुढे सर्व डोंगर आहेत. डोंगरांनी सर्व पाऊस अडवून ठेवलेला आहे. असं आहे. चांगलं आहे. वरती वातावरण एकदम ढगाळ झालेलं आहे. पाऊस पण पडतोय जोरात. मजा येणार आहे जर का आणखीन जोरात झाला तर. आता आम्ही चांगली झोप झालेली आहे मस्त. आता रात्रीचे वाजलेत 9. मी निघालोय आता. आता समीरला मी पनवेलला सोडणार आहे आणि तिकडून मी कल्याणला जाणार आहे. तू येणार होता पण म्हटलं परत उद्या. आता त्याला बोललं की कामावर जायचंय. त्याचं काही वर्क फ्रॉम होम नाही, तिथं जावंच लागतं असं आहे त्याचं. तर काकी पण आहे आमच्याबरोबर. काकीला पण आम्ही घेतलेली आहे. तर आता त्याने तिथे सोडून पनवेलवरून मी तिकडे घरी जाणार कल्याणला आणि हे लोक इकडे मुंबईला जाणार. दर्शनची आम्ही वाट बघतोय. तो आला की आम्ही लगेचच निघूया. चला भेटूया पुढे. आला रात्रीचे 10:15 झालेत आणि आमच्या साहेबांना भूक लागली. काय 10च्या नंतर त्यांना भूक लागते. 10:30 त्यांचा जेवायचा टाइम आहे. आता आम्ही पोचलोय मानगावला. आनंद भुवन हॉटेल आहे. इथलं सर्वात चांगलं हॉटेल आहे ऍक्च्युली. यांचा हायवेवर पण त्यांनी तिथे एक मोठं हॉटेल खोलून ठेवलेलं आहे एक बॅकअप म्हणून. कारण की हा रस्ता मागून जाणार आहे सिटीमधनं न जाता. नॅशनल हायवे 66 ह्याच्या मागून निघून त्या आनंद भुवनच्या समोर न जाणार आहे. तर हे जुनं हॉटेल आहे खूप आणि एकदम चांगलं जेवण भेटतं, व्हेज नॉनव्हेज. आणि आम्ही नेहमी आलं की इकडेच थांबतो. तर चला, साहेबांना भूक लागली तर आधी जाऊन आधी जेवून घेऊया. समीर साहेबांच्या फ्रेश चेहऱ्यावरनं तुम्हाला समजलं असेल की त्यांचं व्यवस्थित जेवण झालेलं आहे. डिनर टाइम संपलेला आहे. आता आपण निघूया मानगाववरनं आणि पटकन पनवेलला पोचूया आणि ह्यांना तिथे ड्रॉप करून आपण कल्याणच्या दिशेने रवाना होऊया. चला. आता आपण कलंबोली जंक्शनला पोहोचलेलो आहोत. रात्रीचे 12:30 झालेले आहेत. ठीक आहे. तर आता हे लोक इथून कॅब करून पुढे जाणार आहेत. मी इथून तलोजा मार्गे आपल्या घरी जाणार आहेत. कारण की इथून मी त्यांना पण सेम टाइम होणार आहे आणि मला पण सेम टाइम होणार आहे. काय त्यांना कामावर जायचं होतं म्हणून हा टाइम मी निवडला, नाहीतर आणखीन उशिरा निघालो असतो. घरी जाऊन झोपतील, सकाळी परत त्यांना कामावरती जायचंय, मला पण काम आहे. तर भेटूया मग परत. ठीक आहे. ओके ओके. चला बाय. काकी झालं ना. चला बाय. भेटू परत. तिचे 1:30 वाजले आहेत आणि आपण आता सुखरूप घरी पोचलो आहोत. समीर आणि काकी दोघंही सुखरूप घरी पोचले आहेत. ते लोक पण, त्या लोकांना पण 1 तास लागलाय, मला पण 1 तास लागला पनवेल पासून. चला, व्यवस्थित झाला सर्व प्रवास वगैरे. थोडंसं काम पण होतं, ते पण झालं आमचं.
तर मी आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. भेटूया आमच्या पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा आणि धन्यवाद पाहण्यासाठी माझा ब्लॉग. बाय.